पाहतात अयांश 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. गेल्या वर्षी याच टीमनं फायनल जिंकली होती आणि पहिल्या सीझन मध्ये दृष्टी 11 फायनल जिंकली होती. क्या बात आहे. म्हणजे दोघेही चॅम्पियन झालेले आहेत या अगोदर KPL चे. तेच दोन संघ आता एकमेकांच्या समोर आहेत. सामन्याला सुरुवात. अंश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. सुदर्शन आणि निशांत ही जोडबोली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आउटसाइडला टर्न केलाय. ओ पहिल्याच बॉलवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेला 2 मध्ये त्या ठिकाणी बदललंय. पहिल्या चेंडूवरती मिळत्या 2 धावा. धावसंख्या आता धावफलकाला सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते 2 धावांच्या मदतीने. फटकाही फुटलाय आणि NK स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये दाखल देखील झालाय. ओ ड्राईव्ह करायचं होतं. आता कीपर कडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे. एक धावी ते मिळते आणि थोडासा अंश आता नाराज असेल, कारण अशा पद्धतीने जर तुम्ही फिल्डिंग करा तर डेफिनेटली फार कठीण होणार आहे या मॅच मध्ये. कारण मोठी मॅच आहे. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. खांडवल प्रीमियर लीग 2026 पर्व 3. यावेळेला चेंडूला येऊ दिलाय. ओ एक धाव. सेन्सिबल क्रिकेट. दोघी आतापर्यंत रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. निशांत यावेळेला ऑनसाइडला टर्न करायचं होतं. बॉलरला ऑफसाईडला पॉइंटच्या दिशेनं. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड नाव. ओ हो यावेळेला मात्र मिस्टेक. व्हाईट बॉल देखील आलाय आणि धाव देखील एक्स्ट्रा मिळाली आहे. अयांश 11 आणि खास करून अंश कडनं देखील आता चूक झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा डिफेन्स करायचं होतं आणि इथे ओव्हरथ्रो देखील झाला, परंतु बॅकअपला फिल्डर येत आहेत. तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या सेमीफायनलचा सामना अगदी लो स्कोरिंग बघायला मिळाला आणि काय जबाबदारीने खेळ विवेकचा आपल्याला बघायला मिळाला. सुजितच्या बॅटमधून येणारा एक तो चौकार, राकेशच्या बॅटमधून येणारा एक तो चौकार आणि चिनल 11 या संघाला सेमीफायनल मध्ये परास्त केलं. डॉट बॉल आला आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील ते समाप्त होतोय. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस. खरं म्हणजे पूर्णच गावकऱ्यांनी खूप सारा एन्जॉय केला खांडवल प्रीमियर लीग या 3ऱ्या पर्वामध्ये. हा खांडवल गावाचा क्रीडा महोत्सवच आहे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी कैलास आलाय. ओ फक्त दिशा दाखवली आहे आणि डिक्लेअर मध्ये चेंडूला पाठवल्या. फक्त एकच धाव. टाळ्यांचा गजर होतोय. दोन्ही टीम करिता टाळ्या वाजतायत. यावेळेचा चेंडू अगदी ओ कीपर कडनं पुन्हा चुकी घडली आहे बघा. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ओ माय गॉड. पुन्हा 2 धावा. या रन्स कुठेतरी महागात पडणार आहेत रन चेस करण्यासाठी ज्यावेळेला अयांश 11 संघ उतरेल. कैलास हरिभाऊ पाटील फॅम टीम तुम्ही पाहतात अयांश 11 आणि त्याचबरोबर योगेश पाटील यांचा संघ दृष्टी 11. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुदर्शननं पहिल्यांदा असा प्रयत्न केला की जिथे एक मोठा फटका खेळावा, परंतु त्याच्यावरती देखील आली आहे फक्त एकच धाव. परंतु स्कोर खूप चांगलं पाहायला मिळतं. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे हा चेंडू कैलासचा अगदी खोलात टाकला होता, परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकत फलंदाजांना. प्रत्येक बॉलवर सिंगल आली तर इथून अगदी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय की 28 ते 29 धावा आपल्याला बघायला मिळतील, परंतु त्याहून जास्त रन्स आता बनवावे लागतील त्या म्हणजेच टीम दृष्टी 11 ला. यावेळेचा चेंडू सोडून दिला.
आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय, मिळेल एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 14 रन्स. ओ सरळ ड्राईव्ह केला होता आणि अगदी चौकारच होता. एवढा वेगानं तो बॉल आला होता. सुदर्शन नाराज आहे निशांत वरती, कारण निशांतच्या बॅटला हिट झाला होता. पुन्हा सरळ रेषेमध्ये आणि इथे ओ हो सेव्ह आहे. चांगले फटके येतात, परंतु आता रन चांगल्या पद्धतीने थांबवल्यात फिल्डर्सने देखील. यावेळेला पुन्हा ताकदवर फटका, आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग. राहुल पाटील इज देअर. आणि काय प्रयत्न होतात फलंदाजांचे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. दोन षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स. सेमीफायनल नंबर 2, दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय आणि 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आतापर्यंत 8.50च्या सरासरीने धावा जोडल्यात, परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला बघायला मिळाला. थर्ड ओव्हर, तिसरं षटक, पहिलाच बॉल. सुदर्शनने प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु त्या चेंडूवरती देखील आली आहे फक्त एकच धाव. ओ समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. आता धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल. ऋतिक थोडासा नाराज आहे, कारण ही धाव ऋतिकचं देखील म्हणणं होतं की ही धाव नव्हती व्हायला हवी पाहिजे होती, परंतु ही धाव झाली आहे फायनली तिथे पूर्ण. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आले. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येईल आणि त्याच्यावरती मिळेल पुन्हा सिंगल. ह्या सिंगल्स कुठेतरी मी म्हणेल फलंदाजांचा प्रेशर कमी करत आहेत, परंतु एखादा मोठा फटका येणं देखील गरजेचं. चौकार शोधावा लागेल. पुन्हा एकच धाव. या डावाचा आपण विचार केला तर आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. 21 धावा धावफलकावरती, परंतु टोटल फार सुंदर आपल्याला बघायला मिळते, कारण काही एक्स्ट्राच्या रन्स देखील आल्या. ओहो, यावेळेला करा फिल्डिंग आणि हा चेंडू सरळ आर पार सीमा पार, 2 पायांच्या मधनं फरार. आलाय चौकार. हो, आणि आता दुसरा येणार. आलाय दुसरा चौकार देखील आलाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. वरती आपल्याला बघायला मिळतात. सुदर्शनच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. 2 चौकार येथे त्यानं प्राप्त केले. एकोणतीस धावा, 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 29 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी करण्यासाठी शैलेश आलाय. वाईटनं सुरुवात करतोय शैलेश. धावसंख्या धावफलकावरती 30. लोव फुल टॉस वर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल येतोय, त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. कोण पोचणार फायनल मध्ये, याचं उत्तर काही क्षणातच तुम्हाला मिळेल. ओ स्ट्रेट टू द फिल्डर, विकेटचं पतन. खेळाडू बाद.
ओ वन मोर विकेट, आणखी एक खेळाडू बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. शैलेश आता हॅट्रिक वरती आलाय, कमबॅक करतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिक बॉल आणि विकेट हॅट्रिक. पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि ती हॅट्रिक कधी आली आहे तर सेमी फायनलच्या मॅच मध्ये आलेली आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. हॅट्रिक झाल्यानंतर हा फटाका फुटलाय. सुपर. रिव्हर्स स्वीपचा फटका आहे आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. चांगलं कमबॅक शैलेशच्या वतीने आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा, 32 रन्स. शेवटचा बॉल. सामना करेल तो फलंदाज निशांत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 32 आणि 32च असतील. 33चा टार्गेट सेट केलाय आयांश 11 टीम समोर. आणि 33 धावा आयांश 11 पूर्ण करणार का फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. काय कर त्याला बंद कर. आता आपण तयार राहायचंय फायनल मॅच करिता. कारण चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरुद्ध फायनल खेळेल. ऑल प्लेयर्स बी रेडी फॉर द फायनल. खानवल प्रीमियर लीग KPL सीझन 3. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्पर्धेकरिता. यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. अंश आणि शैलेश सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी करण्यासाठी सुदर्शन. चला सामना सुरू करा. सुदर्शन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. अंश अंशसाठी हे जे वर्ष आहे KPLचं अंशसाठी खूपच चांगलं राहिलेलं आहे. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली आहे. पहिलाच बॉल अगदी यॉर्कलेन. रनआउटचा देखील प्रयत्न केला होता परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये हा बॉल जाऊही शकला असता. परंतु सुदर्शनला माहिती आहे की ही रिस्क घ्यावी लागेल कारण अंशला आपण जर लवकर बाद केले तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकू शकतो. 33 धावांचे लक्ष्य आहे. पहिल्याच बॉलवर आली आहे सिंगल. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बॅटर रनआउट. पहिला धक्का.
नवीन फलंदाज कैलास, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर अंश. सुदर्शन पुन्हा एकदा सज्ज होतो राऊंड विकेट. हो, यावेळेला सुदर्शनचा बॉल पुन्हा एकदा अगदी ड्राईव्ह करण्यात आला. अंश वेळ घेतोय, त्याला माहितीये सुदर्शनचं षटक झाल्यानंतर आपण पुन्हा अटॅक करू शकतो. हो, यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे आणि या चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये. वनडी. ओ हो हो हो, यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण देखील झालेल्या आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिल्या षटकाचा केस संपला आणि 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इथून आता फलंदाजांना देता आलेली नाही आणि आता उर्वरित येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावा करायच्या त्या 28. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुदर्शनचा बॅटिंगमध्ये देखील सुदर्शननं खूप चांगली कामगिरी केली. 5 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला, पहिला बॉल सिंगल आली, दुसऱ्या बॉलला दुसऱ्या रनला आउट झालाय, त्यानंतर एक डॉट आला, त्यानंतर चौथ्या बॉलला सिंगल, 5व्या बॉलला डबल आणि 6वा बॉल डॉट. नवीन गोलंदाज दीपेश बॉलिंग मार्क वर आलाय. चला रे बाहेर ना. चला, 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 28 धावांची आता इथून अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. आता गोलंदाजी करण्यासाठी दीपेश आला बॉलिंग मार्कवर. बॅटिंग मध्ये फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला दीपेशचा, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय. संघाला फायनल मध्ये घेऊन जायचंय या स्वप्नात दीपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर अंश आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेक्समच्या बाहेरून हा बॉल निघून गेला होता. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. कट करायचं होतं, इथे डॉट बॉल आलाय. असं वाटलं होतं की लेग ब्रेक होणार, पण तो हा चेंडू सरळ राहिला. यावेळेला थोडसा दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक येतात बॉल वरती, फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाताना 7 या आकड्यावरती हळूहळू तो दबाव वाढत चाललाय. आयन्स 11 संघावरती बॉल कमी होत चाललेत आणि रन्स आता वाढत चाललेत. इक्वेशन समीकरणाचा विचार केला तर ओह, सुपर हिट आणि फलंदाज हिट विकेट. वेदांत मैदानामध्ये एंटर झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 7 असताना दुसरा धक्का लागला. आयन्स 11 संघाच्या अडचणी वाढल्यात. ओहो, पुन्हा एकदा थोडस वेगानं बॉल, परंतु इथे कीपर कडनं झाली आहे चूक आणि त्याच्यावरती धाव मिळते 1. आठ धावा धावफलकावरती, 8 runs on the board now. Oh, clean ball. One more wicket down. आणखी एक धक्का. बैलाची बैल जोडी.
11 मध्ये थोडस चिंतेचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि असं वाटतं की दृश्य 11 ची बाजू आता थोडीशी भक्कम पाहायला मिळते या सेमीफायनलच्या लढतीमध्ये. धावफलकावरती 8, एक बॉल बाकी आहे. टार्गेट आहे ते 33, 8 धावफलकावरती. आणि हे पहा काही समर्थक टप्पा पडला, थोडस खाली राहणारा बॉल, आणखी एक आलाय निर्धाव. 2 षटकांचा केस संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या त्या 25. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. आयन्स 11 संघ आता अडचणीमध्ये आणि हे पाहू शकता गावातील सर्वच क्रिकेटचे चाहते आणि एनके स्पोर्टचे कॅप्टन मोहन यांना दाखवले जाते. सध्या जबरदस्त नेतृत्व त्यांचं बघायला मिळालं आणि मोहन यांच्या नेतृत्वाखाली एनके स्पोर्टनं फायनल मध्ये जागा मिळवलेली आहे. वा वा वा, विक्ट्री, व्ही फॉर विक्ट्री. सध्या व्ही दाखवत आहेत ते. राकाला सुद्धा दाखवलं जातंय, हाताची घडी घालून उभा आहे आणि राकाला माहिती की आता फायनल मध्ये कोणता संघ येणार आहे, त्यांच्या विरुद्ध काय खेळ करावा लागेल. राजेंद्र बार्शी सध्या चेक करतायत ही पुढचं सत्र आणखी कसं नव्यानं करता येईल आपल्याला. बारा बॉल 25. पहिला चेंडू यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अंशनं. आता अंशला माहिती हात खोलावे लागणार आहेत, तो प्रयत्न त्यानं केला होता परंतु तेथे मिळाली एकच धाव. आता 11 मध्ये करायच्या 24 धावा. निशांतला गोलंदाजी करण्यासाठी एक्झिबिशन मॅच मध्ये देखील खांडवलकरांचा दबदबा आपल्याला बघायला मिळाला जांभूलपाडाच्या विरुद्ध. आणि इथे आलाय व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या रन्स आहेत ना, याच कुठेतरी आता असं वाटते की फलंदाजांवरचा दबाव कमी करणार आहेत. पुन्हा एकदा थोडस बॅकवूडला जाऊन खेळायचं होतं आणि त्याच्यावरती डॉट बॉल आणि असं वाटते की दृश्य 11 टीमच्या नजरा फायनल मॅच कडे आहेत. पुढचा बॉल, एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 11 रन्स ऑन द बोर्ड नाव. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा मिळते. पुन्हा एकदा दृष्टी 11 एकही सामना पराभूत झालेले नाहीयेत आणि काय फिल्डिंग आहे. वा, व्हॉट एक्सलंट स्टॉप. आणि ही मेहनत जर असेल तर ते कसे हारतील. कैलास जबरदस्त क्षेत्र रक्षण या ठिकाणी करत असताना धावसंख्या धावफलकावरती 13 झाली आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सोडून दिल्या बॉल 7 मध्ये. आता 19 हा बॉल आलाय वाईट. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. एक चौकार इथून बघावा लागेल अंशला. लास्ट ओव्हर मध्ये मॅच जिवंत ठेवण्याकरिता प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. येतात बॉलवर फक्त मिळेल एकच धाव आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये. शेवटचे 6 बॉल बाकी, 18 ची गरज. शेवटचे 6 बॉल, 18 धावांची गरज. कैलास आले नवीन गोलंदाज.
जानू स्ट्रायकिंग एंडला. त्याचं नाव अंश आय थिंक. जानू बोलतात का? चला ठीक आहे. चला जानू स्ट्रायकिंग एंड बॅटर आहे आणि जानू समोर आलाय. नो बॉल, नो बॉल. इट इज अ नो. म्हणजे आता ह्या बॉलवर एका दुसरी धाव यायला हवी होती. मॅच मध्ये मजा आली असती. तसे अजूनही सामना जिवंत आहे. 17 धावा करायच्या आहेत एका ओव्हर मध्ये. चला फिल्डिंग लावा. 6 चेंडू आणि इथून आता 17 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. हो पुन्हा पुन्हा नो बॉल. ओ माय गॉड. अपील देखील जोरदार झाली होती त्या ठिकाणी. आणि फलंदाज यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. 15 पाहिजेत. 6 बॉल मध्ये आता 15 करायचे. सातत्याने एक्स्ट्रा रन्स येतात कैलासच्या वतीनं. ओ परंतु यावेळेला पुन्हा नो बॉल. पुन्हा नो बॉल. आणि आता 6 मध्ये करायच्या 14. वा. सहा मध्ये करायच्यात आता 14. फायनल मध्ये कोण पोहोचणार? चला 6 मध्ये 14 करायचे आहेत. कोण टाकतोय बॉलिंग नक्की? कैलासच टाकतोय ना? नाही नाही बदललाय. बॉलर बदललाय वाटतं. आकाश आलाय. वा 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 वा. 6 चेंडू आणि आता इथून 14 धावांची आवश्यकता असणार आहे. आकाशकडे गोलंदाजी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक्स्ट्राच्या रन्स खर्च करण्यात आल्या. एकही बॉल टाकला नाही. पूर्णपणे दबाव जो होता आयन्स 11 वरती तो आता कमी झालाय. एका ओव्हर मध्ये 18 करायचे होते आणि आता एका ओव्हर मध्ये 14 करायचे आहेत. 4 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. एनके स्पोर्ट्स वाले देखील वाट बघतायत. चला मित्रांनो कोण आहे त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी तयार ते सध्या वाट पाहतायत. सहा बॉल 14. ओ या वेळेला पहिला बॉल आकाशचा. व्हाईट बॉल. 6 मध्ये 13. दृष्टी 11च चाललंय काय? समर्थक नाराज आहेत. पुढचा बॉल. ओ या वेळेला चांगला फटका. धावबादचा देखील प्रयत्न केला होता आणि टीव्ही अंपायरची मदत आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. नॉट आउट.
नाबाद आहे, म्हणजे आता समीकरण येणारे बॉल बाकी आहेत ते 5 आणि 13ची गरज आहे ना. 12, 5 मध्ये 12. पाच चेंडू 12 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. चला आकाश, खूप जास्त वेळ होतो या मॅचला. अंश शेवटपर्यंत उभा राहिलाय, परंतु आतापर्यंत एकही चौकार त्याच्या बॅट मधून आला नाहीये. 10 चेंडूंमध्ये फक्त 8च धावा त्यानं केलेल्या आहेत. 5 बॉल 12. आकाश तयार. हो, समोर ड्राईव्ह करायचं होतं आणि एवढा वेगानं फटका होता की तो चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गेला असता. आणि आता 4 मध्ये करायच्यात 12 रन्स. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. आकाश हा चेंडू सोडून दिला आणि वाईट आलाय. 4 मध्ये 11. 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. एक्स्ट्राच्या धावा ज्या खर्च केल्या जातात त्या धावा कुठेतरी महागात पडतात. ओ हिट विकेट, फलंदाज बाद. किरा जाणार का आता 3 मध्ये करायच्या त्या 9 धावा. 3 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. काही समस्या राहिली गोलंदाजीची. अक्षरशः कैलासला मैदानाच्या बाहेर व्हावं लागलं गोलंदाजी भरून आणि सागरला आणलं. सागर देखील तेच काम करतोय. आकाश आणलंय. हो, यावेळेला मात्र इथे आलाय डॉट बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 2 चौकार आले तर सुपर ओव्हर. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आकाश. लीगल बॉल आलाय आणि 1 चेंडू 8 धावांची गरज आहे. फायनलच्या दिशेने वाटचाल. योगेश किशोर पाटील फॅम टीम, दृष्टी 11. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे आणि हा बॉल आला लीगल आणि याच बरोबर दृष्टी 11 इनटू द फायनल. तुझा नवरा बारकू लाग